2 इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले। कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे हप्ते सोडण्यात आलेले आहे। बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून 8व्या हप्त्याची वाट पाहत होतात, सोबतच 9वा हप्ता सुद्धा कधी येईल याची सुद्धा वाट पाहत होता। तर तुमची प्रतीक्षा आज संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये थेट दोन्ही हप्ते सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता आणि 9वा हप्ता आजच जमा होणार आहे। परंतु याच्यामध्ये काही नवीन अपडेट आलेले आहेत, म्हणजेच हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। तर बघा, अखेर आज भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। बघा, फेब्रुवारी महिना संपलेला आहे तरी पण बहिणींना चिंता लागलेली होते की कधी पैसे येणार आहे। बघा, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मागच्या महिन्याचा 8वा हप्ता आणि या चालू महिन्याचा 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आजच जमा केला जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनी चिंतेमध्ये पडायचं नाही, कोणतीही काळजी करायची नाही। बहिणींना वाटलं की महिना संपला की हप्ता येणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7,500 रुपये एकदाच दिलेले होते, त्याचप्रमाणे 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच टोटल मिळून बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमाच केले जाणार आहे। परंतु कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये असं सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा दिलेला आहे की लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये जाऊन गर्दी करू नका, आजपासून पैसे वितरण केले जाणार आहे। बघा, बहिणींना भरपूर चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की कालपासूनच हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे, परंतु काल काही मुबलक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले, त्यानंतर मशीन बंद पडली, तर त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती, तर ती तांत्रिक अडचण दूर झालेली आहे। आता मशीन सुरळीतपणे सुरू झालेले आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता येणार नाही, तर त्या 8व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते विस्तांतरित होणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटी बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, त्या 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। बघा, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली होती। तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की 2 इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे पैसे आजच जमा करण्यात येणार आहे। बघा, 3,500 कोटींचा निधी आलेला होता। थेट अजित पवारांनी सांगितलेलं होतं की 3,500 रुपयांच्या कोटींच्या सहीवर ते सही करण्यात आलेले आहे, त्यामुळे हा चेक बँकेमध्ये गेलेला आहे। सर्व बहिणींना समान पैसे वाटप होणार आहे, परंतु आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणी विचारत होत्या की आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता किती रुपयाप्रमाणे मिळणार आहे। तर बघा, अर्थसंकल्प या मार्च महिन्यामध्ये सादर होईल, त्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहे, परंतु तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे मिळणार आहे आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता सुद्धा
1500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच थेट तुमच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये जमाच होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेलं आहे. बघा सर्वांना माहिती आहे, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे हप्ता सोडण्याचं काम असतं, तर त्यांनी हप्ता सोडण्यासाठी डीबीटी बटन दाबलेलं आहे. थेट बहिणींना मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही मुबलक जिल्ह्यांमध्ये काल पैसे आले, आज सुद्धा पैसे आलेले आहेत. परंतु आज 100% बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी 8व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, 9व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. थेट पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे. म्हणजेच ज्यांना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज दोन्ही महिन्यांचे पैसे विस्तांतरित केले जाणार आहे. बघा तुम्हाला जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आला की नाही हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की नवीन वर्षांपासूनच बहिणींच्या अर्जांची छाननी करून त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला होता. म्हणजे ज्यांना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्यांच्या अर्जांची छाननी झालेली आहे. त्यामुळे ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमाच केलेले आहेत. तुम्हाला सुद्धा 10,500 रुपये आलेले आहेत का हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हाला अर्धवट पैसे आलेले असतील तर तुम्हाला पूर्ण पैसे देण्याचं काम आमच्या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर व्हिडिओमध्ये देणार आहे, तर त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही सुद्धा संपर्क करायचा आहे जेणेकरून तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळून जातील. बघा आता बहिणींना 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सोबत मिळणार आहे. म्हणजेच बहिणींना मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये मिळाले तर बहिणींना अजून 3,000 रुपये आज मिळणार आहेत. म्हणजेच टोटल मिळून थेट बहिणींच्या खात्यामध्ये 13,500 रुपये जमाच केले जाणार आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा आजच बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार नाही, तर तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, बँकेमध्ये गर्दी करू नये कारण आजपासून निधी वितरणास सुरुवात होणार आहे. बघा कोणत्याही लाडक्या बहिणीने बँकेमध्ये जायचं नाही. तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत तर उद्या तुम्ही पैसे सुद्धा काढू शकता. बघा उद्यापासून पैसे तुम्ही काढू शकता. बँकेचे कामकाज सुरळीतपणे सुरूच राहणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून आदेश सुद्धा आलेला आहे की बँकेमध्ये गर्दी करू नका, बँकेचे कामकाज सुरळीतपणे सुरूच राहू द्या. उद्यापासून हे पैसे जमा होतील आणि तुमच्या खात्यामध्ये 100% जमाच होणार आहे. सोबतच विरोधकांकडून सरकारवरती टीका होत होते की सरकारने योजना बंद केली. बघा बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नव्हता, त्यामुळे बहिणींच्या मनामध्ये शंका निर्माण होत होती, गैरसमज निर्माण होत होता की लाडकी बहीण योजना बंद झाली का. परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की विरोधकांकडून 100% टीका होत असेल परंतु लाडकी बहीण योजना बंद केलेली नाही. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, परंतु फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोडण्यात येणार होता, परंतु मशीनमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे हे पैसे सोडण्यात आलेले नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात, त्यामुळे हे पैसे सोडण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण झालेला होता. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करू नये. बघा आज 25 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे. बघा तुमचा जिल्हा जर या 25 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खातं या 13 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. बघा सर्वात प्रथम 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, तर हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. ज्या बहिणींचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये
पैसे येणार आहे। त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तर तो नागपूर जिल्हा आहे, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा वर्धा, चौथा जिल्हा यवतमाळ, पाचवा जिल्हा गडचिरोली। बघा या साईडच्या या 5 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे। सोबतच धुळे जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे आणि नगर जिल्हा आहे। तर बघा या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच पुणे जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे आणि रत्नागिरी जिल्हा आहे। म्हणजेच या ग्रीन पट्ट्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। सोबतच जालना जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे आणि नांदेड जिल्हा आहे। या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। सोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। बघा 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। तर या 25 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहे। सोबतच 13 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर त्या 13 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक ICICI बँक, चौथी बँक बँक ऑफ बडोदा, पाचवी बँक IDBI बँक, सहावी बँक कॅनरा बँक, सातवी बँक येस बँक, आठवी बँक ॲक्सिस बँक, नववी बँक पोस्ट बँक, 10वी बँक ICICI बँक, 11वी बँक HDFC बँक, 12वी बँक ग्रामीण बँक आणि शेवटची 13वी बँक म्हणजे पोस्ट बँक। ज्या बहिणींचं खातं या 13 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या ज्या महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या होत्या तर त्या अपडेट सविस्तर पद्धतीने सांगितलेल्या आहेत। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।